सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला 1 कप रवा आणि 2 बटाट्यापासून खमंग कुरकुरीत नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता करायला खूप सोपा आणि खायला तो खूपच भन्नाट लागतो। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे। तुम्हाला जर रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालते। तेल चांगलं तापलं की आता त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जाडसर कुटलेली हिरवी मिरची, आलं, लसूण, जिऱ्याची पेस्ट घालायची। आता एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे। आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला 30 ते 40 सेकंद लो गॅसवरती परतून घ्यायचे, म्हणजे याचा कच्चेपणा दूर होईल आणि आपल्या नाश्त्याला खमंग अशी चव येईल। आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये 2 कप पाणी घालायचे। पण तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर घरातील कुठल्याही वाटीचा वापर करून तुम्ही पाणी मोजून घेऊ शकता। आता चवीपुरतं मीठ घालून या पाण्याला एकदा चांगलं हलवून घेऊयात, म्हणजे मीठ पाण्यामध्ये अगदी छान मिक्स होईल। आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि या पाण्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायला लागली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। रवा एकदम न घालता असा थोडा थोडा यामध्ये घालून मिक्स करायचा आहे, म्हणजे रव्याच्या गाठी होत नाहीत। 2 कप पाण्यासाठी 1 कप रवा घालायचा, हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। तुम्ही सुद्धा ज्या भांड्याने पाणी मोजून घ्याल त्याच भांड्याचा वापर रवा मोजण्यासाठी करा, म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं आणि रेसिपीसुद्धा अगदी परफेक्ट बनते। आता हा रवा आपल्याला गाठी न होऊ देता अगदी छान मिक्स करायचा आहे। फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। रवा चांगला मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा छान गोळा बनतोय आणि हा गोळा पॅनला देखील सोडतोय, म्हणजे रवा आपला परफेक्ट शिजलेला आहे। रवा शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हा रवा शिजतो। आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार मिश्रण लगेच बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे लवकर थंड होण्यासाठी त्याला थोडंसं अशा प्रकारे पसरवून घेऊयात। आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्यामध्ये मीडियम साईजचे उकडलेले 2 बटाटे किसून घालायचे आहेत। बटाटे चांगले किसूनच घ्यायचे, मॅश करून घेतले तर त्यामध्ये मोठे तुकडे राहू शकतात, त्यासाठी आपल्याला शक्यतो बटाटे किसूनच घ्यायचे। आता घालायचे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि परत याला छान मिक्स करून घ्यायचे। आपण जे बटाटे यामध्ये घातलेत ते रव्यामध्ये छान एकजीव झाले पाहिजे, म्हणजेच मिक्स झाले पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथे पाहू शकता रव्यामध्ये बटाटे मी अगदी छान मिक्स करून घेतलेत। यामध्ये आपण बटाटे घातल्यामुळे हे मिश्रण हाताला थोडंसं चिकटतं। आता आपण हात स्वच्छ धुवून घेऊयात आणि लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूयात। पण त्याआधी आपल्याला थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे तयार मिश्रण हाताला चिकटत नाही आणि या नाश्त्याला मग आपल्याला हवा तो आकार देता येईल। आता तुम्हाला जो आकार या नाश्त्याला द्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, पण मी हा नाश्ता आज थोड्याशा वेगळ्या आकारामध्ये बनवते। थोडासा लांबट याला आकार देते आणि हाताने थोडंसं याला पानाचा आकार देण्याचा प्रयत्न करते, अशा प्रकारे। आता सर्व नाश्ता आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता काही नाश्ता मी बनवून घेतला आहे। आता हा तयार नाश्ता तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। 2 ते 3 दिवस हा नाश्ता अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला खायची इच्छा होईल तेव्हा हा नाश्ता गरमागरम फ्राय करून तुम्ही खाऊ शकता। आता हा नाश्ता आपण लगेच फ्राय करून घेऊयात। त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हा नाश्ता सोडायचा आहे। नाश्ता मी शॅलो फ्राय करते, तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता। आणि तेलात सोडलं की लगेच याला टच करायचं नाही, असा थोडासा नाश्ता तळू द्यायचा आणि नंतर अशा प्रकारे पलटून घ्यायचा। चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही याला पलटून घेऊ शकता। आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला नाश्ता तयार झाला आहे, अप्रतिम दिसतोय। आता अशाच प्रकारे आपल्याला अलटपलट करून दोन्ही बाजूला खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता मीडियम टू फुल गॅसवरती मस्त तळून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला मस्त अलटपलट करून कुरकुरीत खमंग हा नाश्ता मी तळून घेतला आहे। आता बाहेर काढूया आणि खूप सुंदर आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही एकदा बनवला तर नेहमी हाच नाश्ता बनवून खाल ही माझी खात्री आहे। तर तुम्ही सुद्धा आता या सोप्या आणि झटपट पद्धतीने हा नाश्ता नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आता राहिलेला नाश्तासुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते। करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत, कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट बनणारा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। हा तयार नाश्ता तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता, चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असा देखील खाल्ला तरीसुद्धा खायला भन्नाटच लागतो। बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतो, पण एकदम जबरदस्त लागतो। ट्राय करून पहा, कारण ट्राय केल्याशिवाय तुम्हाला याची चव अजिबात कळणार नाही।
एकदा ट्राय केला तर रोजच हा नाश्ता बनवून खाल, ही माझी गॅरंटी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सावी झूम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.